थोडं पायथ्यापासून वरती आल्यावरती हे पाहू शकता वरती जावं लागत होतं. तर हे चांगली सुविधा केली आहे. आत्ता उन्हाळा चालू आहे आणि खूप ऊन आहे. आता मी इथं वरती आल्यावरती प्यायची पाण्याची व्यवस्था आहे. इकडे महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जाणार आहोत अशा मंदिराला एक्सप्लोर करण्यासाठी ज्याचं नाव एका पक्षाच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. ते कोणतं मंदिर आहे, त्याचा इतिहास काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या मंदिराचा इतिहास पूर्णपणे कळेल. गोरवडेश्वर मंदिर पुण्यापासून साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर तळेगाव आणि सोमाटणे पाट्याजवळ डोंगरावर वसलेले आहे. इथे येण्यासाठी तुम्ही बाईक, कार किंवा लोकल ट्रेनचाही वापर करू शकता. बेगडेवाडी स्टेशनवरून उतरून थोड्याच वेळात ट्रेक सुरू होतो. मित्रांनो, आत्ता आपण मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो आहे आणि हे नवीन आत्ता नंदी महाराजाचं नाही का आत्ता नवीनच बांधलं आहे वाटतं. आणि हे इथून वरती आता पायऱ्या वगैरे जाऊन वरती चढायचं आहे आपल्याला. हे पहिलं पायऱ्या वगैरे नव्हत्या काही, पण आत्ता बांधलेत. 3-4 वर्ष झालीत वाटतं, त्यापेक्षा जास्त असतील. थोडं पायथ्यापासून वरती आल्यावरती हे पाहू शकता. इथून थोडं वरती आल्यावरती इथून 2 रस्ते आहेत आपले. एक हा राईट साईडला जातो, हा डोंगरातून वरती जातो आणि हा पायऱ्यानी वरती जातो आहे. तर आपण आता वरती पायऱ्यानीच आलो आहे. तर पायऱ्यानीच वरती जाणार आहे कारण ऊन खूप जास्त आहे आणि मी पाण्याची बाटली पण वरती आणली नाही. तर पायऱ्यानी जाऊया. आता थोडं पुढं आल्यावरती हे पाहू शकता. हे आत्ता ह्या पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि हा पहिला जो रोड आहे हे असं पाऊल वाटाने वरती जावं लागत होतं. तर हे चांगली सुविधा केली आहे ग्रामस्थांनी इथल्या. मित्रांनो, तुम्ही इथं येणार असाल तर वीकडे काही समजू नका इथे येण्यासाठी. कधी पण येऊ शकता, पण फक्त सकाळी 7 ते 8च्या दरम्यान, त्याच्या आधी त्या दरम्यान या. कारण आत्ता उन्हाळा चालू आहे आणि खूप ऊन आहे. आता मी इथे 11-11:30च्या दरम्यान पोहोचलो आहे आणि खूप ऊन लागते आणि दाब पण खूप लागते, दम पण खूप लागतो आहे. त्याच्यामुळं येताना पाण्याची बाटली पण समोर बाजूला आपलं बरोबर ठेवा, जेणेकरून तहान लागली तुम्ही पिऊ शकता. इथं वरती आल्यावरती प्यायची पाण्याची व्यवस्था आहे, पाहू शकता इथे. आणि आता इथून आपल्याला खाली इथे समोर गेट आहे, इथून खाली समोर लेफ्ट साईडला जायचं आहे. मित्रांनो, जसं आपण ह्या गेटमधून आतमध्ये येतो तर इथे 2 रोड आहेत. एक राईट साईडला आणि एक इकडे महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे.
तर आपण पहिलं विठ्ठल तिथे जाऊन दर्शन घेऊया, नंतर महादेवाचं मंदिर घेऊन तिकडे जाऊया परत. इथे आपण आत्ता पोहोचलो आहे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे इथे. तर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. या मंदिराच्या थोडं अलीकडेच इथे पाहू शकता एक छोटीशी पाण्याची टाकी आहे. श्रद्धाभाऊ याच्यामध्ये कॉईन वगैरे टाकलेत आणि श्रद्धाभाऊ याच्यामध्ये पाण्याची बाटली पण पडली वाटतं पाणी घ्यायच्या वेळेस. इथे काढता पण येणार नाही, खूप लांब आहे. आता इकडे महादेवाच्या मंदिराकडे तिकडे चाललो आहे मी आता दर्शनासाठी. आता याच्या बाजूला इथे लेफ्ट साईडला हे पाहू शकता, इथे गुफा आहे. असं काय स्पेसिफिक काही इथं स्पेशल काही नाही आहे. फोटो वगैरे काढण्यासाठी तुम्ही जाऊ शकता आणि कुलूप पण लावलेले आहे, आतमध्ये एंट्री नाही आहे. आणि इथून पुढे थोडं पुढे गेल्यावरती इकडे पाहू शकता, इकडं महादेवाचं मंदिर आहे. आणि याच्या लागूनच हा एक व्ह्यू जो दिसतो आहे इकडे समोर मुंबई पुणे हायवे मेन एक्सप्रेस तो आहे. आता शेवटी आपण आलो आहे महादेवाच्या मंदिराची. इथे पाहू शकता हे मंदिर आहे, छोटंसं हनुमंताचं मंदिर आहे आय थिंक. याला शेलरवाडी लेणी म्हणतात आणि टायमिंग तुम्ही पाहू शकता, सकाळी 6:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत नाही का हे मंदिर ओपन राहील. आणि त्याच काळामध्ये तुम्हाला इथं येऊन नाही का दर्शन घ्यायचं आहे. मंदिरात प्रवेश करताच इथे बाजूला नंदी महाराज आहेत. आणि असं काही आतमध्ये गुफेमध्ये आहेत भोलेनाथ. गोरवडेश्वर मंदिर हे अतिशय प्राचीन शिवमंदिर मानलं जातं. असं सांगितलं जातं की या परिसरात बौद्धकालीन लेण्या देखील आहेत. म्हणजेच या ठिकाणाला हजारो वर्षाचा इतिहास लाभला आहे. डोंगराच्या माथ्यावर असलेले हे मंदिर भक्तांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे. महाशिवरात्रीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. घंटाचा आवाज, हर हर महादेवाचा जयघोष आणि समोर दिसणारा निसर्ग, हा अनुभव शब्दात सांगणं अशक्य आहे. गोरवडेश्वर फक्त एक मंदिर नाही, तर मनाला शांत करणारा अनुभव आहे. इथे आल्यानंतर समजतं, खरी शांती महागड्या गोष्टीमध्ये नसते, तर निसर्गात आणि श्रद्धेत असते. जर तुम्हालाही गर्दीपासून दूर अशा शांत आणि सुंदर ठिकाणी जायचे असेल तर गोरवडेश्वर मंदिरला नक्की भेट द्या.
मित्रांनो, ह्या मंदिराला घोराडेश्वर मंदिर का म्हणलं जातं, याच्यामध्ये छोटासा इतिहास आहे की काही वर्षापूर्वी, म्हणजे काही खूप वर्षापूर्वी इथे दुष्काळ पडला होता या परिसरामध्ये. तर त्या दरम्यान ग्रामस्थाने इथे महादेवाची पिंड या गुहेमध्ये स्थापित केली होती आणि त्यांची पूजा अर्चना सुरू केली. तर त्या दरम्यान इथले जे पण पक्षी वगैरे जे पण आहेत, तर त्यांनी पण इथे पूजा अर्चना करायला सुरुवात केली. कारण त्यांना पण प्रॉब्लेम होत होता, त्यांना पण खायला प्यायला भेटत नव्हतं. तर ते पण म्हटले की आम्ही पण पूजा करतो. त्याच्यामध्ये एक घोराडे नावाचा एक पक्षी आहे, तर त्यांनी पूजा अर्चना सुरू केली होती आणि त्या कालांतराने महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि म्हटले की आता इथे जे पण चालू आहे हे व्यवस्थित होईल आणि इथून पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही, दुष्काळ वगैरे व्यवस्थित सगळं नॉर्मल होईल. तर त्यानंतरच या मंदिराला ईश्वर आणि घोराडे त्या पक्षाचं नाव आणि प्लस ईश्वर असे नावाने या देवस्थानाला नाव देण्यात आलं, घोराडेश्वर. तर हा आहे छोटासा इतिहास. हा तुम्हाला माहिती होता का? माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर ठिकाणाच्या प्रवासासाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.